जय भीम मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवास. मुंबईकडे निघालेला लाँग मार्च हा फक्त प्रवास नाही, हा आपल्या हक्कासाठी उभा राहिलेला आवाज आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांनी भेटलेली चढव रस्त्यावर उतरले, न्यायासाठी, समानतेसाठी आणि सन्मानासाठी. आंबेडकरी विचारांच्या सर्व मानवजातीतील लोकांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की 10 जून बीडवरून निघालेला आई लाँग मार्च हा मुंबईच्या दिशेने जात आहे. आणि मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपरी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज संपूर्ण भीमसैनिक रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही या बुद्ध विहारामध्ये जागे आहोत. सिद्धार्थ संघ बुद्ध विहार पिंपरी या ठिकाणी बघत आहात की आमची सर्व भीमसैनिकाची परिसरामध्ये उभी होत आहे. आज रात्री काही लोकांनी मालिश करण्यासाठी फोटोवर आणि लढाई आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले जे अधिकार हक्क आहेत हे लोक काढून घेण्याच्या बेतात आहेत. त्यामुळं प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला हा लढा तीव्र करावा लागेल. कारण घरात बसून आता चालणार नाही. कारण आपलं अस्तित्व मिटवण्यासाठी हे लबाड लाडगे टपून बसलेले आहेत. मग ते केंद्रातले असतील, राज्यातले असतील. कारण अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे 341 नुसार दिलेलं आणि 342 नुसार दिलेली एस टी आपण शिक्षण क्षेत्राकडे वळायला पाहिजे. कारण शिक्षण केलं तर तुम्ही प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण होईल. बाबासाहेब सांगतात आणि इथल्या मनोवादी व्यवस्थेला तुम्हाला शिकू द्यायचं नाही. कारण तुम्हाला जे पूर्वी जे दिवस आहेत ते पूर्वीचे दिवस यांना सर्वांना यावा अशा या पद्धतीची भूमिका स्पष्ट या लोकांची आहे. त्यामुळे मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की 26 जूनला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी चैत्यभूमीवर आपण लाखोच्या संख्येने सर्व भीम बांधवांनी, भीम अनुयायांनी या आपल्या अस्मितेसाठी सर्वांनी उपस्थित राहा. कारण ही लढाई आपली अंतिम लढाई आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो या निमित्तानं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिप्रेत असणारी समाजव्यवस्था ही देशामध्ये निर्माण करण्याकरिता जे स्वप्न आहे बाबासाहेबांचं, हे स्वप्न तुम्हा आम्हाला पूर्ण करावं लागेल. कारण तुम्हा आम्हाला रोखण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा प्रसारित करण्यासाठी फुटाफुटावर आडवी येतात. कारण संघर्षातली आपण सगळे लोक आहोत. त्यामुळं आपण भिणारे नाहीत तुम्हाला. आणि मी या निमित्तानं सांगू इच्छितो इथल्या व्यवस्थेला की तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही किती बी करारे हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. कारण या आमचा इतिहास आपल्याला जर वाचायचा असेल तर तुम्ही इतिहास वाचा. 1 जानेवारी 1818 याच पुण्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी 500 महाशूरवीरांनी 28,000 पेशव्यांना मारलं होतं. हा इतिहास आहे. त्यामुळं आमच्या नादी लागाल तर बरबाद व्हाल या निमित्तानं मी सांगेन. आणि माझ्या समाज बांधवांना, आंबेडकरी सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांना, विद्वान विचारवंताला, महिला भगिनींना सर्वांना विनंती आहे की 26 जूनला आपण मोठ्या ताकदीने 10 लाखाच्या पुढं आपण सर्वांना मुंबई या ठिकाणी उपस्थित राहायचे. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबलो. जय भीम, जय संविधान. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा एक फक्त घोषवाक्य नाही तर समाज परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मंत्र आहे. हा संदेश प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिशा देतो. शिका म्हणजे केवळ शाळा किंवा कॉलेज शिक्षण नव्हे तर ज्ञान मिळवणे, विचार करण्याची क्षमता वाढवणे आणि स्वतःला सक्षम बनवणे. संघटित व्हा म्हणजे एकत्र येणे, एकजूट निर्माण करणे आणि सामूहिक ताकद वाढवणे. त्याचप्रमाणे संघर्ष करा म्हणजे आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि समानतेसाठी लढा देणे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र स्वाभिमान, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो. हा फक्त विचार नाही तर प्रत्येकाने आचरणात आणण्यासारखा जीवन मंत्र आहे. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपल्याला चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.